नमस्कार, मी अविनाश शिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीबद्दल आपण चर्चा करतोय. आता माझ्यासोबत आहेत गणेशजी लंगोटे. गणेशजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते, पूर्वी ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, नंतर भाजपमध्ये 2014 पासून मला वाटतं भाजपमध्ये, आणि आता भाजपचे पदाधिकारी म्हणून सुद्धा आहेत ते. मोहननगर प्रभाग क्रमांक 14, मोहननगर, त्याच्यामध्ये बाकीचा परिसर संपूर्ण येतो. त्याच्यात काळभोरनगर, आकुर्डी, गावठाणचा भाग आणि काही सोसायट्यांचा भाग, असा संपूर्ण तो मोहननगरचा प्रभाग आहे. या प्रभागातून गणेशजी यापूर्वी सुद्धा त्यांनी 2-3 वेळा प्रयत्न पण केलेला आहे. आता यावेळेस मात्र पक्षाने अधिकृत अजून डिक्लेअर घोषणा झालेली नाही, परंतु त्यांचं नाव प्रायोरिटीने त्याच्यामध्ये आहे. गणेशजी, मला सांगा, नेमका हा प्रभाग तुमचा संपूर्ण एरिया किती आहे टोटल? आता यामध्ये तुम्हाला सांगू का, आमचा प्रभाग क्रमांक 14 जो आहे यामध्ये 58,750 मतं आहेत. बरं. एकूण यामध्ये मोहननगर येतो, रामनगर येतो, काळभोरनगर येतो, चिंचवड स्टेशन येतो, दत्तवाडी येते, विठ्ठलवाडी येते, शुभश्री सोसायटी येते, ऐश्वर्यम सोसायटी येतात, विवेकनगर येतो, तुळजाई वस्ती येते आणि प्राधिकरणचा छोटासा भाग आहे, कुपर कॉलनी त्याला म्हणतो पण सेक्टर 24चा. असा एकंदर आमचा हा प्रभाग आहे. बरोबर. तुम्ही इच्छुक आहात ते कोणत्या ह्याच्यातून? मी प्रभाग क्रमांक 14 मधून अ गटातून इच्छुक आहे, ओबीसी मधून. ओबीसी मधून. पण ओबीसी मध्ये बाकी सुद्धा उमेदवार बरेच आहेत ना भाजपमध्ये? हो, भाजपमध्ये इच्छुक आहेत ना. सगळ्यात जास्त रसिकेत भाजपमध्येच आहे. सर्वांना भाजपच पाहिजे, कारण की भारतीय जनता पार्टी सत्तेत आहे, भारतीय जनता पार्टी सक्रिय आहे. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं आपण भारतीय जनता पार्टी तिकीट घेतलं तर आपण निवडून येऊ. त्यामुळे प्रत्येकाची इच्छा आहे भारतीय जनता पार्टीकडे निवडणूक लढवू. यापूर्वी किती वेळा निवडणूक लढवली तुम्ही? मी यावेळेस या अगोदर 4 वेळा निवडणूक लढवली होती. बरं. थोड्या मताने माझा पराभव व्हायचा. केव्हा लढवली? 2002ला लढवली, 2007ला, 2012ला आणि 2016ला. 2016ची निवडणूक ही पोटनिवडणूक लढवली होती. बरं, पोटनिवडणूक. आणि 2017ची जी जनरल निवडणूक होती ती नव्हती लढवली. किती मतं पडली तुम्हाला मग यापूर्वी अशी? मला चांगलं मतं पडायची. मी सध्या 172 मतांनी पडलो, कधी 250 मतांनी पडलो, कधी 500 मतांनी पडलो. अशा प्रकारे माझा पराभव. अगदी निसटता पराभव, थोडक्यात निसटता पराभव झाला. बरोबर. तुमच्या मतदारसंघामध्ये कामगार वसाहत किती आहे? साधारण कामगार किती असतील, उद्योग किती असतील, असं काही? तुम्हाला सांगतो, आता आमचा जो प्रभाग आहे यामध्ये तुम्ही जर शुभश्री सोसायटी, ऐश्वर्यम सोसायटी आणि काही महावीर पार्कचा भाग किंवा इतर जो भाग बघितला तर विवेकनगर वगैरे, ह्या परिसरामध्ये आयटीएन्स जास्त आहेत. अच्छा, बरं. आणि मग उर्वरित जो दत्तवाडी विठ्ठलवाडीचा भाग आहे, मोहननगरचा भाग आहे आणि चिंचवड स्टेशनचा भाग आहे, या ठिकाणी तुम्हाला कामगार बघायला मिळते. आणि रामनगर, चिंचवड स्टेशनचं साईबाबा नगर, महात्मा फुले नगर, खंडोबामाचे स्लम एरिया आणि अजंठा नगरचा थोडासा भाग आहे आमच्याकडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर, ह्या स्लम एरिया आहेत. आणि यामध्ये कामगारांचा जर विचार केला तर फोर्स मोटर कॉलनी पण आहे, टेम्पो कॉलनी पण आहे, बजाज ऑटो कॉलनी आहे. अच्छा, हे तिन्ही पण? या 3 कॉलनीमध्ये समावेश आहे. प्रमुख समस्या काय सांगू शकता तुम्ही? आता तुम्हाला सांगतो, प्रमुख समस्या तुमचे 3 टापो पडतात. मोहननगरचा वेगळा पडतो, काळभोरनगर वेगळा, आकुर्डी वेगळा, आता वेगळा. एक कॉमन समस्या सगळीकडे ती विजेची आहे. अच्छा, लाईटची प्रचंड समस्या आहे. आणि दुसरी समस्या आहे ती पाण्याची. पण पाण्याची समस्या ती ह्या भागात आहे, कुठल्या मोहननगर, चिंचवड स्टेशन, रामनगर, काळभोरनगर ह्या परिसरामध्ये. ती दत्तवाडी विठ्ठल मध्ये तेवढी फारशी नाही. अच्छा. आता विषय कसा आहे तुम्हाला सांगतो, पाण्याच्या संदर्भातला विषय आहे. एकंदर आपण 650 MLD आपल्याला दररोज पाणीचा आपली शहराची गरज आहे. यामध्ये होतं काय, आपल्याला 550 MLD आपण रावेतवरनं जो उपसा करतो, रावेत बंदरात, म्हणजे पावणेकडनं, आंध्र भामास्केड मधून येतो, काही आपण MIDC कडनं 20-30 MLD पाणी घेतो. असे एकदम 750 पर्यंत आपण घेत असतो. आणि यामध्ये जो मोहननगरचा जो भाग आहे, म्हणजे अर्धा भाग, म्हणजे तुम्हाला सांगतो गायवसर चौकापासून तर पार मोहननगर, रामनगर, दत्तनगर, काळभोरनगर, तो जो पट्टा आहे, या ठिकाणी नेहमी पाण्याची समस्या येत असते. कारण काय? कारण की बरोबर, हा जुना प्रश्न आहे, सुटेला नाही. तो प्रश्न सुटणार आहे, तो प्रश्न सुटेल. आता एकदा भामास्केडचं एकदा काम झालं, आता ते काम प्रगतीपथावरती, मला वाटतं साधारणतः 5-6 महिन्याच्या अवधीमध्ये तो भामास्केडचं काम झाल्यानंतर आपल्याकडनं जो 150 MLD जातो तिकडे जातो, आपल्याकडनं जो काय पाण्याचा तो ताण कमी होईल आणि आपल्याला 200 MLD तिकडनं मिळणार आहे. अच्छा, बरोबर. 200 MLD तिकडनं मिळणार. त्यामुळे आता पाण्याचा प्रश्न हा मार्गी लागू शकेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या प्रभागात पुरतं आपण म्हणत नाही, आपण दापोडी वगैरे त्या पट्ट्यामध्ये बघिथं सांगेवर त्यामुळे तिथे पाण्याचा अडचण आहे. तो काय टेल एंड आहे. आता भक्ती शक्तीपासून आपण जी लाईन चालू केलेली आहे ती साधारणतः मोरवाडी पर्यंत आलेली आहे. ते आता एक थोड्या दिवसात आपण तिथे गेल्यानंतर तिकडचाही प्रश्न मिटणार नाही, म्हणजे पाण्याचा वाढेल. आणि 24/7 जो काय आपलं हे होतं, आता प्राधिकरणच्या काही भागामध्ये चालू आहे, तो 14 तासच आपण तिथं चालू केलेलं आहे.
आता भविष्यात माझं जे काय विजन आहे, माझे जे काय आहे, काय विजन, काय वार्डच्या संदर्भात विजन काय नाही? वाढच्या विजन संदर्भात एक मुबलक पाणी, पुरेसं पाणी आणि स्वच्छ पाणी मिळावं, क्रीडांगण असावं, म्हणजे स्पोर्ट्स. तुमच्या वॉर्डमध्ये क्रीडांगण एकही नाही? क्रीडांगण नाही, पण क्रीडांगणाचे आरक्षण आहेत. किती आरक्षण? ती अद्याप ताब्यात आलेले नाहीयेत. 2 आरक्षण आहेत क्रीडांगणाचे. क्रीडांगणाचे आरक्षण आहेत, ओपन स्पेसचे आहेत. जेव्हा आपण लेआउट करतो, लेआउट सँक्शन करतो, लेआउट सँक्शन झाल्यानंतर त्यांच्या सोयीसुविधासाठी त्या प्लॉट धारकांसाठी लेआउट असतं, त्या लेआउटमध्ये अम्युनिटी प्लॉट दिलेला असतो. बरोबर. त्या अम्युनिटी प्लॉट अद्याप कुठल्याच ताब्यात आलेले नाहीये. म्हणजे आणखीन आम्ही म्हणतो, आम्ही लहानपणापासून बघतो, कुठलेच अम्युनिटी प्लॉट अद्यापर्यंत ओपन स्पेस जे ताब्यात आलेले नाहीये. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, माझा जो मी जो काम करणार आहे, शिक्षण, क्रीडा, रोजगार आणि सर्वांगीण विकास वॉर्डाचा, या 4 गोष्टीवरती माझा मुख्य फोकस आहे. नेमका कसा विकास करणार? विकास कसा? शिक्षणाच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतो, आपल्याकडे 5 महानगरपालिकेच्या शाळा आहेत प्रभागात. बरं. मला त्या पूर्ण अपग्रेड करायचे. त्यामध्ये इंग्रजी माध्यम आणायचे. आता तुम्ही जर बघितलं, प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणजे प्रत्येक पालकांना वाटतं की आपला मुलगा इंग्रजी माध्यमात शिकावा. आता पूर्वी कसं होतं, जेव्हा आम्ही शाळेत होतो तेव्हा क्वचित आम्ही ठराविक मुलं इंग्रजी शाळेत माध्यमात होतो, पण आता ठराविक मुलं मराठी माध्यमात आहे. प्रत्येक पालकाला वाटतं की आपला मुलगा इंग्रजी शिकावा, पण इंग्रजी शिक्षण तुम्ही बघताच ते परवडत नाही. पण महानगरपालिका शाळेला आपण चांगल्या पद्धतीने केलं, जसं आपण कासवडीमध्ये मला वाटतं तो प्रयोग झालेला आहे, तशा पद्धतीने इंग्रजी माध्यमाला जर एखाद्या कंपनीला जर आपण हे करून केलं CSR मधून, निश्चितच चांगल्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाची शाळा मोहननगरमध्ये, आकुर्डीमध्ये, चिंचवड स्टेशन मध्ये होऊ शकते. याचा मी पूर्ण प्लॅन केलेला आहे. नंतर क्रीडांगणाचा प्रश्न, मी आता पण जनसंवादच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे, आयुक्तांशी भेटलेलो आहे. मोहननगरचा स्विमिंग टँक आहे, त्याच्या बाजूला जो टेनिस ग्राउंड आहे, त्या टेनिसच्या लगत जे काय ओपन स्पेस आहे बाकीची, तर त्या ठिकाणी क्रिकेटचा टर्फ करावं. त्याचा मी मोठी जागा आहे, क्रिकेट टर्फ होऊ शकतो. तुम्ही बघा, आमच्या मोहननगर, चिंचवड स्टेशन, दत्तवाडी विठवाडीची जे मुलं आहेत ती रावेतला जातात टर्फमध्ये, क्रिकेटच्या टर्फ, तिथं हजारो रुपये भरून तिथं भाडे देऊन तिथं खेळतात. तर मग आपल्याकडे जागा आहे, आपल्याकडे सुख सुविधा आहे, मग आपण का करू शकत नाही? त्यांच्यासाठी आम्हाला करायचं. आणि दुसरी गोष्ट, या मुलांना मोबाईल पासून मुक्ती मिळावी. जे आजचे युवक आहे, गणेश, तुम्ही कसं बोलताय, आताची पिढी ही ऐकणार आहे का? ही पिढी ऐकणार आहे का? नाही ऐकणार ना. तुम्हाला सांगतो ना, हे बघा, मोबाईलसाठी वेळ द्यावा, पण ठराविक वेळ द्यावा. माझं असं आहे, तुम्ही स्पोर्ट्स त्याचा आणि पालिकेचा हे काय, त्याच्या ह्या कामाचा आणि पालिकेचा काही काही संबंध? तो म्हणत नाही मोबाईल मध्ये लहान मुलं. तुमचा प्रोजेक्ट असेल, महापालिकेशी निगडीत काय? महापालिकेशी तेच तुम्हाला सांगतो, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीवरती जास्त भर द्यायचा. एक शाळांच्या संदर्भात मी तुम्हाला सांगितलंय. आणि दुसरी गोष्ट, मी जे घरगुती गॅस आहेत त्यांना पूर्णपणे तुमच्या भागामध्ये MNGL ची लाईन कुठे? MNGL ची लाईन आता नुकतीच टाकली. मी त्याचा पूर्ण पाठपुरावा केला. जवळजवळ 1300 मीटरची आता आपण ती लाईन कामही चालू केलेलं आहे. कुठे मोहननगरचं चालू केलं. मी जवळजवळ 46 सोसायट्या कम्प्लीट केल्या. त्यांची मान्यता घेऊन, MNGL कडनं मान्यता घेऊन ते आता ते कामही चालू केलेलं आहे. त्यांचे GI लाईन टाकलेली आहे. फक्त आता ती मेन लाईन ऍक्टिव्हेट करायची आहे. मेन लाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर ती लाईन ऍक्टिव्हेट होईल. आणि दत्तवाडी विठ्ठलवाडी भागात पण देखील मी केलेलं आहे. तिथेही प्रपोजल लिहिलेलं आहे. आता थोड्या दिवसात त्याचंही सँक्शन येईल. तर पूर्णपणे MNGL काय करायचं, ते एकतर इकॉनॉमिकली आहे, अतिशय परवडतं. दुसरी गोष्ट, सुरक्षा सगळ्यात महत्वाची. त्या 2 गोष्टीसाठी आपल्याला ते पूर्ण करायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे, आपले जे युवक आहेत यांच्यासाठी रोजगारासाठी कौशल्य विकास शाळा करायची. आता पण देखील स्किल डेव्हलपमेंट सेंटर करायचे. तुम्हाला सांगतो, मी आता देखील ना अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करून देतो. त्यांच्याकडे डेटा कलेक्ट करतो. तुमचा रिझ्यूम काय, प्रत्येकाच्या रिझ्यूम नुसार. आता बरेचसे संपर्क आहेत माझे, जे का कंपनीवाले आहेत, कॉर्पोरेटवाले आहेत, मित्र आहेत, पुणे HR मध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी माझ्या ओळखीचे आहेत. त्यांना काय रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मी त्यांना आपल्या मुलांना रोजगार उपलब्ध करायचं काम करतो. परंतु नगरसेवक जनतेला आणखी प्रभावीपणे मला ते करायचंय. पूर्ण डेटा आपल्याला जो कलेक्ट करून त्याला करायचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे, यामध्ये जे कौशल्य विकास जे शाळा होणार आपल्या स्किल डेव्हलपमेंटची, ती या शहरात एक रोल मॉडेल ठरवलं. अशा पद्धतीने मला ते करायचं आहे. माझा विचार. समोर पाहून सगळं बोला तुम्ही. मी आता माझ्याशी बोलला, तुम्ही चर्चा केली, ठीक आहे. मला ते तुमचा फ्लो इतका होता की ते मध्ये अडवता येईना. समोर पाहून शक्यतो बोला, कारण समोरचा तुमचा जो हे आहे मतदार, तो तुम्हाला मोबाईलवरती पाहताना, माझ्याशी बोलताना तुमचा साईड पोज दिसते. असं होतं ते. त्याच्यासमोर शाळेचं रोड मॉडेल तिथपर्यंत आलं. ओके, स्टार्ट.
गणेश मला एक सांगा, तुम्ही भाजपकडून उमेदवारी लढवणार. हो या शहरामध्ये 17 ते 22 भाजपची सत्ता होती. बरोबर. भाजपने 17च्या निवडणुकीत घोषणा दिली होती भयमुक्त, भ्रष्टाचार मुक्त. भ्रष्टाचार तर 10 पट नाही 100 पट वाढला. म्हणजे सर्रास त्या बातम्या आपण रोज वर्तमानपत्रात वाचतो. 17 ते 22 नंतर परत प्रशासकीय राजवट आली. कंट्रोल सगळा भाजपचाच होता. तिथेही भ्रष्टाचार आणखीन वाढला. कोणाचाही कंट्रोल नाही. कंट्रोल कोणाचा? भाजपचाच. ह्या परिस्थितीमध्ये लोक तुम्हाला मतं देतील का? भाजपचा म्हणून मत देतील का? तुम्हाला सांगतो, आता भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार कुठे झाला, भ्रष्टाचार सिद्ध झाला का? कुठली गोष्ट एव्हिडन्स असल्याशिवाय आपण बोलू शकत नाही. एव्हिडन्स पाहिजे त्याला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किती मोठ्या प्रमाणात आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट झाली आपण बघितलं. मेट्रोची डेव्हलपमेंट असेल, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट असेल, तुम्ही शहरातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात बघा, सीसी रोड्स असतील, सगळीकडे बघा तुम्ही, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला डेव्हलपमेंट दिसेल. मग डेव्हलपमेंट दिसल्यानंतर विरोधकांना थोडं वाटतात ना, याच्यामध्ये काहीतरी झालं असणार. आता कोट्याच्या उडाणे असल्यानंतर लोकांना वाटतं अरे 1000 कोटीचं टेंट होतं, 5000 कोटीचं टेंट होतं, नक्कीच काहीतरी झालं असणार. असं प्रत्येकाला संशय असतो. तो संशय त्याचा व्यक्त करत असतो आणि त्या माध्यमातून ते पत्रक काढतात किंवा त्याचा विरोध करतात. परंतु हे कुठेही त्यांनी कुठेही डॉक्युमेंटरी प्रूफ केलं नाही. कुठल्या प्रकारचा एव्हिडन्स नव्हता आणि हे कुठल्या प्रकारे सिद्ध झालं नाही. हा, जेव्हा सिद्ध झाला त्यावेळेस आम्ही बोलू शकतो की खरंच भ्रष्टाचार झाला. त्याच्यामुळे तुम्हाला मतं मिळतील? नाही, मत आम्ही जे काही शहराचा विकास केलेला आहे भारतीय जनता पार्टीने, मेट्रोच्या माध्यमातून असेल, स्मार्ट सिटीच्या माध्यमातून असेल, किंवा इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून असेल, या सगळ्याच्या माध्यमातून जो काही विकास केलाय आम्ही त्या माध्यमातून आम्ही जनतेपर्यंत जाऊन मतं मागणार आहोत. स्मार्ट सिटीमध्ये काय काय विकास झाला मला सांगता? 1, 2, 3, 4, 5 असे 5 मुद्दे सांगा. स्मार्ट सिटीमध्ये तुम्हाला तुम्ही बघा, शहरात म्हटलं सीसी रोड झालेत, प्रत्येक ठिकाणी सीसी रोड झालेत. सीसीटीव्ही प्रत्येक ठिकाणी सुरक्षिततेसाठी. सीसीटीव्ही सगळे 9,500 बसवले, सगळे बंद आहेत, अजून एकही सुरू नाही. नाही आहेत ना, बऱ्याच ठिकाणी सीसीटीव्ही सुरू आहेत. तुम्ही मला दाखवा. कमांड कंट्रोल सेंटरला देखील कमांड कंट्रोल सेंटरला निगडीला गेला तर तुम्हाला सीसीटीव्हीचं नेटवर्क जे आहे ते बंद दिसतं. पोलिसांनी तक्रार केली. आता ही लोक सिग्नल तोडून जातात, कुठेही त्याच्यामध्ये कॅप्चर करत नाही, गुन्हेगार सापडत नाही. कारण का? तर प्रत्येक ठिकाणी सीसी कॅमेरे बंद. जेव्हा स्मार्ट सिटीमध्ये हे जे बसवलेले आहेत ते बंद पडले, तो भ्रष्टाचार नाही का? जेव्हा आमच्या भागामध्ये वाहन चोरी होती किंवा एखादी काही दुर्घटना घडते तेव्हा सीसीटीव्ही फुटेज जेव्हा आम्ही चेक करतो, प्रायव्हेट सीसी फुटेज तेव्हा नाही तेव्हा आम्ही ते कमांड सेंटर जातो. भक्ती शक्तीचं आपलं निगडीचा चौकात स्वर्गीय मधुकर पवळे पुतळ्याच्या बाजूला जे कार्यालय ह्याच्यामध्ये आपलं व्यापार जगद्गुरु तुकाराम संघ व्यापार संघ तिथे जात असतो तिथं, आणि तिथं आम्ही चेक करतो. पण मला अजून आढळलं नाही. निश्चितच तुम्ही म्हणताय असेल तर निश्चित आम्ही यावेळी तक्रार करू. कारण की आपण जे काय केलंय हे सुरक्षेसाठी केलेलं आहे. हे बंद असतील तर हे तुमच्या आमच्या सर्वांसाठी ते घातक आहे. आणखीन कोणती कामं सांगू शकता स्मार्ट सिटी मध्ये? सीसी झालं, भरपूर कामं झाले सर. काय काय तुम्ही बघा, आता आपल्या बरेचसे स्विमिंग टँक पण अपग्रेड केलेले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड केलेलं आपलं बऱ्याच ठिकाणी हे केलेलं आहे. तुमचा मोहननगरचा स्विमिंग टँक 10 वर्ष बंद होता साहेब. आता स्थानिक नगरसेवकांनी त्याला हे नाही केलं. आम्ही काय करणार? आम्ही पाठपुरावा केला, आम्ही जनसंवाद मध्ये केला. आमच्यावर बाकीचे पण सामाजिक कार्यकर्त्यांनी पण त्या जनसंवाद मध्ये त्याच्यावर हे केलं. सगळेच पाठपुरावा करतात. ते आता कुठेतरी मार्गी लागला जातो स्विमिंग टँक. मोहननगरमध्ये स्थानिक नगरसेवकांचं पण ही जबाबदारी आहे की नाही मला सांगा तुम्ही? नाही, त्यांनी कोणी केलं नाही. थोडक्यात आता त्यांनी पण हे सगळ्यात मेन इनिशिएटिव्ह तर स्थानिक नगरसेवकांचा पाहिजे त्यामध्ये. तुमच्या मोहननगर, काळभोर नगर तिथं भाजी मंडई कुठेच नाही. आकुर्डीला फक्त ती जुनी भाजी मंडई तेवढीच. तुम्हाला सांगतो, भाजी मंडईचं रिझर्वेशन आहे, रिटेल मार्केटचं रिझर्वेशन आहे. मोहननगरमध्ये तुम्हाला सांगतो, किंवसरांच्या तिथे रिटेल मार्केटचं रिझर्वेशन आहे, प्राथमिक शाळेचं रिझर्वेशन आहे, भाजी मंडईचं रिझर्वेशन आहे, क्रीडांगणाचं रिझर्वेशन आहे, शाळेचं रिझर्वेशन आहे. या सगळ्या रिझर्वेशन जोपर्यंत आपण ताब्यात घेत नाही तोपर्यंत आपल्याला तिथे डेव्हलपमेंट करता येणार नाही. तुम्ही 5 वर्षामध्ये नगरसेवक झाल्यावरती 5 वर्षात ही सगळी आरक्षणं विकसित करणार? 100% करणार. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. मी सत्तेत नव्हतो, मी कळत नव्हतो, तरी देखील मोहननगर ते रामनगरचा जो लिंक रोड आहे तो मी पूर्णपणे पाठपुरावा करून तो रस्ता ताब्यात घेतला. म्हणजे हॉस्पिटल पासून रामनगरचा जो रस्ता नाही, तुम्हाला सांगतो ना, मी तिथून रामनगरला जातो. मी संबंधित जे जागा मालक होते अभय वसंत खिंवसरा यांच्याकडे पण पाठपुरावा केला. मी नगररचना विभागाकडनं, नगररचना विभाग नाही तर ट्रॅफिक डिपार्टमेंटकडनं पण त्याचे जे काय अलाइनमेंट एनओसी होती, अलाइनमेंट बदलले होते, ट्रॅफिक एनओसी होती, रोड एनओसी होती, सगळ्या एनओसी घेऊन शेवटपर्यंत पाठपुरावा करून तो रस्ता ताब्यात घेतला. नगरसेवक नसताना केलं. कारण की मला बघा, मला त्या परिसरातील नागरिक माझ्याकडे ज्येष्ठ नागरिक यायचे, आम्हाला त्रास होतो.
आम्हाला पूर्ण मोहनगर फिरून यावं लागतं. अशा पद्धतीने त्यांनी जेव्हा माझ्याकडे हे घराने मांडलं तेव्हा म्हटलं नाही, नक्कीच या लोकांना त्रास होतो, म्हणून मी त्याच्यासाठी पाठपुरावा केला. परंतु एक चांगलं झालं, मला यामधले सगळे जे काय लूपहोल्स असतात त्या गोष्टी अभ्यासाला मिळाल्या आणि आरक्षण कसं ताब्यात घ्यायचं याचा मला एक चांगला अभ्यास झाला. क्या बात आहे. गणेशजींनी पूर्ण अगदी तयारीने अशी उतरलेली आहेत. पण या सगळ्या राजकीय स्पर्धेमध्ये पक्षाची उमेदवारी तुम्हाला मिळणार का? निश्चितच मिळणार. मी गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक होतो. मी त्या ठिकाणी डिझर्विंग कॅन्डिडेट होतो. डिझर्विंग असताना देखील मला डावलण्यात आलं, तरी देखील मी माघार घेतली. मी पार्टीचं काम प्रामाणिकपणे केलं. पार्टी निश्चितच या गोष्टीचा विचार करेल आणि 2016 पासून आज तागायत मी पार्टीचं जे जे काय आदेश आलेले आहे ते सगळे आदेश पालन केले. विधानसभा असेल, लोकसभा असेल, प्रत्येक निवडणुकीमध्ये मी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यांना रिझल्ट दिले. नुसतं काम नाही केलं, त्यांना रिझल्ट दिलेले. भारतीय जनता पार्टी रिझल्ट ओरिएंटेड आहे, ती रिझल्ट बघती. माझ्या प्रत्येक बूथमध्ये मी प्रत्येक बूथ प्रमुख नेमले, शक्ती केंद्र प्रमुख नेमले, पन्ना प्रमुख नेमले आणि कुणी दाखवावं इतकं कोणी काम केलं असेल त्यांना उमेदवारी द्यावी. मी माघार घेईल, मी त्याचं काम करेल. किती बूथ आहेत तुमच्याकडे? आमच्याकडे टोटल 63 बूथ आहेत. 63 बूथ आणि याच्यामध्ये 2 डिवायडेशन केलेलं आहे, हायवेच्या अलीकडे आणि हायवेच्या पलीकडे असे ते 2 केले. त्यावेळेस 28 ते 29 बूथ आपल्याकडे होते. उर्वरित बूथ हायवेच्या पलीकडे होते, म्हणजे दत्तवाडी, विठ्ठलवाडी वगैरे ह्या परिसरामध्ये होते. समजा उमेदवारी नाही मिळेल तर पुढचा स्टँड काय तुमचा? नाही, उमेदवारी मिळणारच. मला उमेदवारी मिळणार नाही असं होऊ शकत नाही. कारण की आता किती दिवस थांबायचे मी देखील. आता तुम्ही बघता मी केव्हापासून काम करतो, वयाच्या 20व्या वर्षापासून मी काम करतोय आणि मी माझ्यावरती कुठल्याही प्रकारचा ब्लेम नाही, कुठले काय नाही. आतापर्यंत मी कामच करत आलेलो आहे. मी कुणावरती टीका केलेली नाही की कुणावरती आरोप केले नाही. मी आणि फक्त माझं काम बस मी एवढंच करत आलेलो आहे. या शहरामध्ये जेवढ्या काही योजना असतील, महापालिका असतील, राज्य शासन असेल, केंद्र सरकारच्या असतील, सर्व योजना मी राबवल्या. आरटी या शहरामध्ये मी असेल आणि त्यावेळेस जावेद शेख असतील, हे 2 मंडळी होतो. हे आरटीचे प्रवेश, ते फॉर्म भरायचे काम आम्ही दोघं करत होतो. त्यावेळेस सुरुवातीला ऑफलाईन होतं, नंतर ऑनलाईन आलं. मी हे सांगू शकतो, मी हे अगदी प्रखरपणे सांगू शकतो, या गोष्टी मी केलेल्या आहेत. गणेशजीकडे सांगण्यासारखं भरपूर आहे. गणेशजी तावून सुलाखून आलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत उमेदवारी नाही मिळाली, 2-3 निवडणुका लढवल्या, त्यात पराभव झाला. पण आता ही शेवटची त्यांची लढाई आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये उमेदवारी मिळणार आणि ती जिंकणारच असा त्यांचा निश्चय आहे. गणेशजी, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.